ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। सुरुवातीला एक धक्कादायक बातमी बीडमधून समोर येते। संपत्तीसाठी लोभी झालेल्यानं बायकोला बहीण बनवलंय। बीडच्या माळापुरीमधील ही सगळी धक्कादायक घटना आहे। आबेद खान आणि त्याची पत्नी वाहिदा यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आबेद खानच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर सगळी संपत्ती आपल्यालाच मिळावी यासाठी हा डाव रचण्यात आला। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बायकोलाच बहीण म्हणून उभं करण्यात आलं। खोट्या सह्या करून बहिणीची जमीन सुद्धा आपल्या नावे करून घेण्यात आलेली आहे। माहिती जाणून घ्या, आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। आकाश, बीडमधील ही सगळी घटना नेमकी कशी उघडकीस आली? ऋतुजा, खरोखरच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेलं बीड पुन्हा एकदा चर्चेत आलंय। ते म्हणजे नात्याला काळिंबा फासणाऱ्या एका घटनेने चक्क आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र घेऊन ज्या प्रत्येक असं कायद्याने बघायला गेलं तर आई वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा पूर्णरित्या अधिकार असतो। याच अधिकाराला कुठंतरी काळिंबा फासण्याचा प्रकार जो आहे तो समोर आल्याचं बघायला मिळत आहे। बीडच्या माळापुरी येथे एका भावाने जे आहे ते आपल्या बायकोलाच बहीण म्हणून रजिस्ट्री कार्यालयामध्ये उभं केलं आणि बहिणीच्या नावावर असलेली जी संपत्ती आहे ती आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला। हा सगळा प्रकार त्या बहिणीच्या जेव्हा लक्षात आला, तिने बीडच्या न्यायालयात धाव घेतली व हा सगळा प्रकार जो आहे न्यायालयासमोर मांडला आणि न्यायालयाने हा सगळा प्रकार ऐकून घेत सगळ्या बाबीची तपासणी करत जे आहे ते गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि या आदेशानंतर जे आहे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जे आहे ते आता पोलीस करताना बघायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।